आजचे काही लोक बघा म्हणतात, केली तर शेती नाहीतर आयुष्यभर भीती. म्हणजे काय आहे, नियोजन केलं पाहिजे. कुठल्या वेळा काय किती खर्च केला पाहिजे, किती कमी केला पाहिजे, निसर्गाचा अंदाज बांधला पाहिजे. म्हणून म्हटलं जातं, केली तर शेती नाहीतर आयुष्यभर भीती. म्हणजे शेती करताना सुद्धा आहे ना, कमी ह्याच्यात कसं नियोजन चांगलं येईल आणि कसे चांगले पैसे कमावतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो. आता काही जण गुरं पाळतात, काही जण गुरं पाळत नाहीत. पण बाबा ठीक आहे, गुरं पाळली तर ती जरा थोडीशी आपल्या शेतात बांधणं, ते जे शेण मुतारी त्या डायरेक्ट जमिनीला मिळणं, जी आपली तण असतील ती सुद्धा जास्त काढणं, तणनाशक मारणं ह्या भानगडीत पडायचंच नाही. ती तणं कशी जमिनीत गाडली जातील, त्याचं खत कसं होईल आणि ह्याचा प्रत्येक निसर्गातल्या हर एक घटकाचा उपयोग कसा होईल भूमातेला, त्याची ताकद, जीवाणू कसे वाढतील, जमिनीला सुपीकता कशी येईल आणि जेणेकरून सगळ्यांचं जीवन कसं जुलाम सुफलाम आनंदी होईल, हे जर नियोजन करता आलं पाहिजे. म्हणूनच एक कविता आहे छोटीशी, केली तर शेती नाहीतर आयुष्यभर भीती. जमीन नाहती धोती, पिकतील सुंदर दाणेदार मोती. केली तर शेती नाहीतर आयुष्यभर भीती. जमीन नाहती धोती, जपायची आपली नाती गोती, त्यातून पिकवायचे धान्य रूपी मोती. जय जय गणेशाय.